पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीयांशी संवाद साधतात. एप्रिलमध्ये या कार्यक्रमाचा 100वा भाग प्रसारित होणार आहे. बालकं ही देशाचं भविष्य आहेत. बाल्यावस्थेत योग्य पोषण मिळालं तर ती आरोग्यपूर्ण होऊन विविध समस्यांचा सामना करायला समर्थ नागरिक बनतील. शरीर आणि मनाच्या वाढीसाठी त्यांना आरोग्यदायी आणि समतोल पोषण मिळणं फार महत्त्वपूर्ण आहे. या संदर्भात 25 ऑगस्ट 2019 रोजी प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारताचं भवितव्य आकाराला येण्याच्या दृष्टीनं सुरू केलेल्या काही पोषण कार्यक्रमांविषयी माहिती दिली होती. संतुलित आणि पोषक भोजन आपल्या सर्वांसाठीच जरुरीचं आहे. विशेषतः महिला, नवजात शिशूंसाठी, कारण हेच आपल्या समाजाच्या भविष्याची नीव आहे. पोषण अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशात उपक्रम राबवत पोषण अभियानाला जन आंदोलन बनवलं जात आहे. लोक नव्या पद्धतीनं कुपोषणाशी लढत आहेत. नाशिकमध्ये एक मुठ्ठी धान्य हा उपक्रम राबवला जात आहे. यात पिकांच्या कापणीच्या वेळी अंगणवाडी सेविका एक मूठ धान्य नागरिकांकडून घेतात. या धान्याचा उपयोग महिला आणि मुलांसाठी पोषक अन्न बनवण्यासाठी केला जातो.